कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना पुन्हा इशारा दिलाय। संग्राम बापूंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। माझी गाडी फोडायची तर फोडा, मात्र कुठल्याही धर्मप्रचारकावर हल्ला केला तर ते सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला वेळ देत नाहीत, माझी कामं दिल्लीतून होतात, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय। अमित शहा यांनी लगेच वेळ दिली असंही त्या म्हटल्यात। त्या नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलत होत्या। खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराविषयी परखड मत व्यक्त केलंय। आपण वारकरी संप्रदायाला मानणार असल्याचं सांगतानाच कधी कधी मांसाहार करत असल्यानं माळ घातली नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। मात्र यावरून आता राजकारण सुरू झालंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यामध्ये गुप्त भेट झाली। मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज आहेत आणि या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान या भेटीत तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। पुणे महानगरपालिकेनं केलेल्या प्रभाग रचनेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष न्यायालयामध्ये दाद मागणार आहे। मुंबईतील राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। बोगस जनता पार्टी आहे, मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या। प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्रात जिंकूच शकणार नाहीत। जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधींनी ढोंग उघडे पाडल्यात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे। विरोधक आधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करायचे आणि आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राची बदनामी करतात, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला। रोज वोट चोरी म्हणतात, यांचं डोकं चोरीला गेलंय। काही लोक तोंडावर पडले तरी सुधारायला तयार नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लाडक्या बहिणींनी राखी प्रदान केली। दरम्यान लाडक्या बहिणींचे आशीर्वाद पाठीशी आहेत, अशी भावना व्यक्त करत पुढील 5 वर्ष कोणतीही योजना बंद होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिला। भारतीय टीम पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार, आता क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का, असा सवाल विचारत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला। नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केल्यानंतर नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी जोरदार विरोध केलाय। नाशिकचे पालकमंत्री मुंगेरीलाल के हसीन सपनेसारखं आहे, असा टोला सुहास कांदे यांनी लगावलाय। तसंच कुंभमेळ्याच्या नियोजनाचं त्यांच्याकडे कोणतेही अधिकार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं। जळगावचे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी अण्णा हजारे यांची भेट घेत राहुल गांधींना साथ द्या अशी मागणी केली होती। याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। दरम्यान अण्णा हजारेंना भाजपनं हायजॅक केलंय, असा आरोपही पाटील यांनी केला होता। यावर उत्तर देताना अण्णा हजारे यांनी आपला कुठल्याही पक्षाशी काहीही संबंध नाही, ज्या रंगाचा चष्मा घालतात त्याला जग तसं दिसतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। पाशा पटेलांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। मीडियानं त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेतला, म्हणून मीही मीडियाशी जपून बोलतो, असंही ते म्हटलं। महाराष्ट्र सरकारला झुंडशाहीची भाषा कळते, झुंडाशी दाखवण्यासाठी ओबीसी संघर्ष यात्रा काढणार असल्याची घोषणा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। लवकरच याची तारीख देखील जाहीर होणार आहे। बीडमध्ये आयोजित ओबीसी आरक्षण बचाव बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। इंदापूर तालुक्यातील अंथुणे इथे इंदापूर तालुक्यातील महिला बचत गटांना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आलं। ज्या माझ्या बहिणींनी मला खुर्चीपर्यंत पोहोचवलं त्यांना मी कधीच विसरणार नाही, अशा भावना यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केल्या। पुढची बातमी पाहूयात। खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराविषयी परखड मत व्यक्त केलेलं आहे। आपण वारकरी संप्रदायाला मानणार असल्याचं सांगतानाच कधी कधी मांसाहार करत असल्यानं माळ घातली नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। खाल्लं तरी माझ्या पांडुरंगाला चालतं, असं सुळे म्हटल्यात। मात्र यावरून आता राजकारण सुरू झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली आहे। मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही। आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा। दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे, कुणाला आपण कुणाला मिंदे नाही। जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो। खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल, खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी, त्यामुळे फक्त माळ घालत नाही, त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा।
बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला. वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे येईन ना, माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने. माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सडकून टीका केली आहे. पिढ्यानपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जोपासणाऱ्या आमच्या वारकऱ्यांचा जो आराध्य दैवत आहे, त्या पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. अहो, तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका. पण असं आहे, मौलाना शरद पवारांच्या मुलीकडनं दुसरी काय अपेक्षा करणार? पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होते. त्यात बहुतांश बस 10 वर्षांपेक्षा जुन्या झाल्यानं दुरुस्ती खर्च वाढलेला आहे. परिणामी राज्यभरात एसटीला प्रतिदिवस तब्बल 2 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असून संचित तोटा 1000 कोटींवर पोहोचलाय. राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा हा 83% पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 12% वाढ झालेली आहे. विशेष म्हणजे कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात यंदा 75% पाणीसाठा जमा झालाय, तर राज्यातील 20 मोठे प्रकल्प 100% भरले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये साथीच्या रोगांमध्ये वेगाने वाढ होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते 14 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये राज्यभरात इन्फ्लुएन्झा आजाराचे 663 रुग्ण आढळलेले आहेत आणि यापैकी 140 रुग्ण हे गेल्या 1.5 महिन्यात आढळले असून 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. घोडबंदर रोडवर सुमारे 800 खड्डे पडल्यामुळे येथील वाहतूक कोंडी आणि अडथळे वाढलेले आहेत. गणपतीच्या आगमनाच्या अगोदरच या खड्ड्यांमुळे भक्तांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. उजनी धरण सध्या 104% भरलेलं आहे. उजनी धरणात सध्या दौंडवरून 20,000 क्युसेक आणि स्थानिक परिसरातील 15,000 क्युसेकची आवक आहे आणि त्यामुळे धरणातून भीमा नदीमध्ये आता 45,000 क्युसेकचा विसर्ग सोडून देण्यात आलाय. त्यासाठी उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटानं उघडलेले आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाणी चिंता मिटलेली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा जमा झाला असून पाणी कपातीची गरज नाही असं पाणी पुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालंय. नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय. घणसोली नोड सेक्टर 17 मधील भूखंड क्रमांक A3 वर बांधण्यात आलेल्या साईविरा अपार्टमेंट या 5 मजली अनधिकृत इमारतीबाबत याचिकाकर्त्यांकडून दाखल करण्यात आलेली रिट याचिका नुकतीच उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. त्याचबरोबर याचिकाकर्त्याला 15,000 रुपये दंड ठोठावलाय. शालेय शिक्षण विभागानं इयत्ता 11वी साठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा जाहीर केला आहे. अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. सोमवारी प्रवेशासाठी रिक्त राहिलेल्या जागा जाहीर होणार आहेत. इयत्ता 11वी प्रवेशाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना पर्याय नोंदणीपासून ते जागा निश्चितीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये 38 क्रमांकाचा आंबेगाव कात्रज हा प्रभाग 5 सदस्यांचा करण्यात आलेला आहे. 3 सदस्यांचे 3 प्रभाग रद्द करून ते 4 सदस्यांचे करण्यात आलेले आहेत आणि यामुळे लोहगाव पासून ते कात्रजपर्यंत 16 प्रभागांच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी मोठे बदल झालेत. याचा परिणाम थेट 64 नगरसेवकांवर होणार आहे. गणेशोत्सव काळामध्ये मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनानं यंदा विशेष तयारी केलेली आहे. छत्रपती CSMT ते मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता 8 ऐवजी 16 डब्यांसह धावणार आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना गणेश दर्शन करता येणार आहे आणि त्यासाठी MMRDA कडून मेट्रो 2A आणि मेट्रो 7 अंधेरी दहिसर गुंदवली या मार्गावर गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 3 वर्षात सायबर पोलिसांच्या मदत क्रमांकावर तब्बल 13 लाखांहून अधिक फसवणुकीचे फोन आलेले आहेत. पोलिसांनी तात्काळ दखल घेत पुढील कारवाई केल्यानं फसवणुकीतील 300 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आलंय. याशिवाय पोलिसांनी 11,000 फोनही ब्लॉक केलेले आहेत. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ओपन टू ऑल पहिली विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर मुंबई विभागातून 2,82,562 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असले तरी कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचं निदर्शनास आलंय. मुंबई विभागातील एकूण जागांपैकी 53.27% जागा रिक्त राहिलेल्या आहेत.
मध्य रेल्वेवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकमुळे सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 ठाणे ते वाशी नेरूळ या दरम्यान रेल्वे सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन सोनं 1,000 तर चांदी 2,500 रुपयांनी वधारलेली आहे. सोनं 1,06,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,17,500 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. त्यानुसार महिला व बालविकास विभागानं लाभार्थी 1,183 कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास खात्याकडे पाठवलेली आहे आणि या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं उघड झालंय. जळगावच्या वडोदा शिवारात वन्य प्राण्यांनी मका पीक अक्षरशः जमीनदोस्त केलं. आधी निसर्गाचं संकट आणि त्यानंतर आता वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्यानं करायचं तरी काय अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे. तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथून जवळच असलेल्या येवती इथे वगदी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलगाडीच्या सोबतीनं गाव प्रदक्षिणा घालून जुंपलेल्या मानाच्या बैलगाड्यांची पूजा केली जाते. यावेळी बहिरोबा की जय या नामघोषानं परिसर दणाणून गेला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथे मरीमाता यात्रेनिमित्त 12 गाड्या उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 12 गाड्या पाहण्याकरता संपूर्ण साकेगावकर तसंच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.